नमस्कार, हे बाळांनो, हे मित्रांनो. तर आज आपण चाललेलो आहे प्रेरणादायी पिक्चर बघायसाठी. म्हणजे जो माझ्या लहानपणात माझा फेवरेट होता तो बॉर्डर, आणि आज त्याचा बॉर्डर 2 असा दुसरा सिनरी आलेला आहे. तो बघायला चाललोय. मजा येणार आहे. ऍक्च्युली म्हणजे लहानपणापासून एकदम भयानक अशी प्रेरणा देणारा, म्हणजे बाबा हा देशासाठी मेलोच पाहिजे असं वाटणारा जो पिक्चर आहे तो म्हणजे बॉर्डर होता. आता जाऊन बघूया यामध्ये काय आपल्यासाठी मांडलंय आणि काय दाखवणार आहे. मुळात मला वाटतंय 100% रडवणार आहेत, कारण भरपूर जणांचे रिव्ह्यू तेच आहेत की पिक्चर भयानक इमोशनल आहे. आणि तो पिक्चर दाखवायला चालू आहे मी, माझी बायको आणि माझी एक मेवणी आहे जी एअर होस्टेस आहे. त्याच्यानंतर साडू आहे आणि आपला अर्जुन जो कायम ठरलेला आहे. भेटू पुढच्या सीन मध्ये. तर कसं वाटतं आता आपण पिक्चरला चाललोय तर सायली काहीतरी बोल. हाँ, लेकिन पिक्चर को जाने के लिए क्या क्या करना पड़ता क्या क्या करना पड़ता है? फिर दबाओ। अरे मर्द चाहे जितनी भी गालियां दे, मर्द मर्द होता है। नहीं 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 गल. अरे भाई 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 जान दे भाई. मैं क्या लाडले। तर आम्ही आता निघालेलो मस्त वेगळी गाडीत बसलोय. गाडी एवढी गरम झालेली, एकदम घाणवाली गरम झाली. सागर भाऊनी एसी चालू केला आणि जरासं तापमान मेंटेन केलेलं आहे. सागर भाऊ आपला गाडी चालवत आहे मस्त वेगळी, आणि त्याच्या आईनं हा व्हिडिओ म्हणजे बघितलाच पाहिजे. त्यांचा मोठा मुलगा समजतात आणि सागर माझा छोटा भाऊ. म्हणजे आता तो माझा साडू होणार आहे. आणि मी ओळख करून दिली असती, पण कसं आहे भारतीय वाहतूक नियमानुसार ड्रायव्हरला कोणीही काय बोलतात त्याला डिस्टर्ब करू नये. तर मी आणि बायको आम्ही मस्तपैकी बसलो मागं. सागर भाऊ आपला गाडी चालवतोय. पण मी सायली बरोबर ओळख करून देतोय. हाय सायली. रोम रोम भाइयों. तर A few moments later. डोंबिवली में कितना ट्रैफिक रहता है. सही पकड़े हैं। वो ठेचा वड़ा पाव वाले के आगे लेके ना अपन घर। अच्छा, वो अब उधर पैराडाइज तक और पहुंचने के बनवा लिए ही टाइम लगता है. उतना दूर नहीं रहने का. हाँ, लेकिन फिर भी मैं क्या बोल रहा है. मेरी सासू माँ मान नहीं रही है ना, क्या करूं. हाँ, ऐसा बोल। ये हुआ किसके जैसा मालूम है क्या. शादी करके आएगी ना तो सासू माँ जो बोलेगी वो करने का। अरे माधुरी, के नहीं मुझे अपने घर जाना है. बोलने का कि मम्मी ने आज ना मेरे से ऐसा कराया। हे लपड़ा हो गया. और आगे आगे क्या, मैं तेरे को देखूं गाड़ी चलाओ। आगे देख. अरे इधर देखने दे मेरे को। हम इसका पति है, हमको सिर्फ फांसी का सजा चाहिए। वाह, डर रहे हो भाई मेरे को। सीधा ही जान दे भाई. सीधा ही जाता हूँ भाई, इसके नाद में सीधा ही जा रहा हूँ. कहा यहाँ वहाँ भटक भी नहीं पा औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर. रहा ना। हाँ ना, बात तो बराबर कर रहे तू. भटक के हो गया बेटा. लेकिन तू तेरे बॉर्डर में रहे, समझ रहे ना. अभी वही पिक्चर देखने जा रहे हैं अपन. लेकिन बॉर्डर 2 है वो. हाँ मेरा भी फिर 2-3 बॉर्डर रहना चाहिए ना. तेरा बेटा तेरे पहले बॉर्डर से ही बच गया है तू. लास्ट चांस. उधर तो सबको बचा लिया भाई तूने. सेकंड बॉर्डर है. हाँ. अच्छा, मतलब उसके हिसाब से मैं मैंने बॉर्डर वो रील देखा था. कोई भी आदमी ग्रीन फ्लैग नहीं होता, हर आदमी हाँ. रेड फ्लैग होता है. उसको उसकी औरत ही उसको ग्रीन फ्लैग बनाती है. उसका कम्युनिकेशन स्किल. लेकिन तू तो मेरी मर्द है. ले बेटा की दुनिया। ये बात है भाई. तू तो मेरी मर्द है. आदमी रेड पेंट ही होता है, उसके ऊपर ग्रीन पेंट औरत ही लगाती है. ये सब रील के बोलबाल नहीं करने का. अच्छा, और तू क्या बात करता है. मैं क्या बात कर, मुंह से बात करता है जो हाँ, मेरे तू दिमाग भी में आएगा. था क्या. म्याऊ, घुट घुट घुट. तरी अशीच मस्ती चालू राहणार आहे. चला चला चला, गाडी पार्किंगला लावून आम्ही मस्त चाललेलो आता पद्धतशीर. लिफ्ट आहे तिकडून. चला चला. तर एंट्री झालेली आहे, पार्किंगला गाडी लागलेली आहे मस्तपैकी. आम्ही आता सोनू आणि अर्जुनच्या दिशेने चालू आहे. त्यांना घेणं गरजेचं आहे. सो हाय बोला. हाय. मेरी मदद कैसी है. इसलिए लोग ने नहीं बोला था. तो क्या बोलो, अभी घुस गए हम लोग अंदर मस्त. किधर लोग बैठा ना. हमारे यहाँ ऐसा ही होता है. लैंग्वेज
तर साळू पण आपल्या बरोबर आहे आणि सोनू तू इकडे. सोनू तू दिसत नाही यार कुठं. सोनूला दाखव जरा. सोनूला दाखव. ऐसा मत करो मेरी जान. सोनू पण बरोबर आहे आणि मस्त वेगळी. आता आपण जाऊ बॉर्डर टू. भेटू पुढे. बघू. मध्यंतर झालेलं आहे पण आत्तापर्यंतच पिक्चर म्हणजे मी या पिक्चरला नावच ठेवू शकत नाही. अरे इमोशनल आहे. भरपूर इमोशनल आहे पिक्चर. आणि मुळात आर्मी म्हणलो इथं लागते. इथं सातारा, सांगली, कोल्हापूर म्हणजे सह्याद्रीचे सगळे वाघच आहेत आणि एका टायमिंगला त्यांना जाणं गरजेचं असतं. पण एक आहे शीख रेजिमेंट, मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, परत आले आपले गोरखा रेजिमेंट. आपल्या भरपूर रेजिमेंट आहेत. त्यांनी 71 नंतर म्हणजे 71चेच नाही तर अगोदरचे पण जे युद्ध झाले होते त्यामध्ये परत 92-93च्या पण गोष्टी आहेत. त्यामध्ये भरपूर त्यांनी आपलं जे महत्त्वाचं आणि धैर्याचं काम दाखवलं आहे. तर आर्मीवाल्यांना आपण कधीच म्हणजे हर टाईम फक्त एकच गोष्ट आहे, सॅल्यूट आणि सॅल्यूट. पिक्चर बघताना अक्षरशः त्याच गोष्टी आठवतात. त्या बॉर्डर बघताना आठवत होत्या. पुढचा एक सीन आहे तो सीन बघण्याजोगे जो लास्ट आहे तो मी इन्स्टावरती बघितला होता आणि तेच डेडिकेट करून मी हा पिक्चर बघायला आले. पण ते पिक्चर बघायला येणार होतो हे 100% होतं. पुढे बघूया. गाईज आम्ही बॉर्डर टू पिक्चर बघून आलोय. एकदम मस्त वाटलं. पिक्चर असा होता की पूर्ण माणसाला रडवण्याचा प्रयत्न केलाय. जे गाणं काढले संदेश आते ते गाणं पण एकदम छान. या काळातला जो सिंगर त्यांना भेटलाय, आवाज पण परफेक्ट, गाण्याची ट्युनिंग पण परफेक्ट आणि ज्या पद्धतीनं ते गाणं फिरवलंय 3 वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे हे घेणं खूप गरजेचं होतं. आर्मीच फक्त लढते असं नाही दाखवलेलं. इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स ह्या तिघांशिवाय म्हणजे इंडियाचा डिफेन्स सिस्टम पूर्णपणे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो गरजेचा होता. खरंच हा पिक्चर बघण्यासारखं. तुम्ही सगळ्यांनी जा, पिक्चर बघा आणि चांगला रिव्ह्यू द्या. पिक्चर ब्लास्ट करणार आहे. नक्कीच बघा. जय हिंद.